नमस्कार, मी प्रशांत पतंगराव पाटील, सांगली जिल्हा अंकलखोप. आज आपण बघतो की युवा पिढी ही नोकरीच्या पाठीमागे पळत आहे. नोकरी करणं योग्य, पण त्याच्याहीपेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय असणं आणि त्या व्यवसायातून आपलं घर, आपलं दार, आपलं संसार, आपला समाज उभा करणं हा मुख्य उद्देश आपला असला पाहिजे. आज आपण बिझनेस माइंड चॅनेलच्या मार्फत जो उपक्रम राबवला जातोय की युवा पिढीनं आपण व्यवसायाकडे कसं वळलं पाहिजे, हा अतिशय उपक्रम जो आहे तो स्तुत्यप्रत आहे. आणि अशा ह्या व्यवसायामध्ये आपली युवा पिढी कशी जाईल आणि त्या युवा पिढीला येणारी संकटं काय असतील आणि त्या संकटाला आपण सामोरे कसं गेलं पाहिजे. आज आपण एखादा छोटासा जरी व्यवसाय करायचा झाला तर मग मुलं काय करतात की तो व्यवसाय सुरू करण्यापर्यंत त्यांचा उत्साह असतो आणि एकदा थोड्या संकट निर्माण झाले की मग आपण त्यातून मार्ग काढतो आणि दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. मग आपण तिथं कसं टिकून राहिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी, न वाचता राष्ट्र होई दुःखी कष्टी. जशी दृष्टी मिळे संजयाला, तशी दृष्टी मिळे अवघ्या युवा पिढीला. आपल्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर खरोखर आपण कसं वागलं पाहिजे, कशासाठी वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे आणि आपला संसार, आपला समाज, आपला व्यवसाय आपण कसा सांभाळला पाहिजे ह्याचे अत्यंत उदाहरण आपल्याला बघायला मिळते. आणि ह्याचं एकमेव उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन जर बघितलं, आम्ही शिवछत्रपतींचा अभ्यास करतो, आम्ही शिवछत्रपतींचा इतिहास बघतो, आम्ही शिवछत्रपतींचे गडकोट पाहतो, सगळं पाहतो, पराक्रम पाहतो, शौर्य पाहतो, धाडस पाहतो. पण हे करत असताना कधी आपण असा विचार केलाय का की शिवछत्रपती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कशा अनुभवता येईल, आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या जीवनात त्यांचा वावर कसा करता येईल हे आपण कधी पाहिलंय का. अनेक पद्धतीनं आपण शिवछत्रपतींचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर एखादा व्यवसाय सुरू करायचा जर आपल्याला झाला तर त्या व्यवसायाच्या दृष्टीनं शिवछत्रपतींचे अनेक गुण आपल्याला अंगीकारता येतात आणि त्या गुणातून आपल्याला खूप चांगला व्यवसाय निर्माण करता होतो. त्याच्यामध्ये आपल्याला ध्येय, इच्छाशक्ती, त्याच्यानंतर निर्भयता, धाडस ह्या कित्येक गुण आपल्याला शिवछत्रपतींच्या मार्फत घेता येतात. शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये विज्ञान आहे, शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये पराक्रम आहे, शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये आपल्याला शौर्य पाहायला मिळतं, धाडस पाहायला मिळतं, निष्ठा पाहायला मिळते. ह्या सगळ्या गुणांचा वापर जर आपण केला तर खऱ्या अर्थानं आपला व्यवसाय आपण अग्रेसर करू आणि हा भारत जगाचा बाप बनेल. आपण व्यवसाय करत असताना शिवछत्रपतींच्या प्रत्येक घटनेमध्ये जर आपण बघितलं तर शिवछत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवछत्रपतींनी भारतीय लोकांना काय दिलं तर एक दिलं की स्वराज्य, स्वतःच्या पायावर उभा राहावा, स्वावलंबनी व्हा. स्वावलंबन म्हणजे लाचार होऊनी कधी कधी ना जगावे, त्याहूनी विष गिळूनी त्वरया मारावे. लाचार कधी होऊ नका, दुसऱ्या पुढं कधी झुकू नका. आपल्यातली ताकद, आपल्यातली इच्छाशक्ती, आपल्यातली प्रेरणा, आपल्यातलं धाडस हे जगासमोर दाखवा. आणि कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला हे करावं लागेल. शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपल्याला एक बघावं लागेल तर शिवछत्रपतींनी आधी ध्येय निश्चिती केली. आपण व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला योग्य ते ध्येय निश्चित केलं पाहिजे. शिवछत्रपतींना ज्या वेळेला शहाजीराजांनी 2 वेळेला स्वराज्याच्या निर्मितीचा प्रयत्न केला, पण काही घटनांच्यामुळे ते अपयशी ठरले. पण ते थांबले नाहीत. जिजाऊंना त्यांनी पुण्यात पाठवलं आणि पुण्यात पाठवलं असताना त्यांनी शिवछत्रपतींना जिजाऊंच्या बरोबर पाठवलं आणि शहाजीराजांच्या मनातलं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य शिवछत्रपतींच्या मार्फत जिजाऊंनी निर्माण केलं. मग ते करत असताना शहाजीराजांनी 2 गोष्टी दिल्या त्यांच्याबरोबर. एक पहिला दिलं तो म्हणजे राजमुद्रा आणि दुसरं दिले तो भगवा ध्वज. भगवा ध्वज हे कशाचं प्रतीक आहे तर भगवा ध्वज हे ध्येयाचं प्रतीक आहे. नेहमी समोर भगवा ध्वज म्हणजे माझं ध्येय हे आहे, मला ते निश्चित मार्गाने जायचं आहे, हे आम्हाला भगवा ध्वजाच्या मार्फत मिळतं, समजतं.
किंवा दुसरा दिलं राजमुद्रा. राजमुद्राचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की वाटचाल, त्या देहाच्या दिशेनं आपल्याला योग्य अशी वाटचाल करण्याच्या दृष्टीनं आपल्याला राजमुद्रेचा वापर करता येतो. तसं आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ध्येय निश्चिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक तरुण पिढीनं आपलं ध्येय निश्चित केलं आणि त्या पाठीमागं जर आपण सतत सातत्यानं प्रयत्न करत धावत राहिलो तर निश्चित आपल्याला यश मिळेल, हे शिवछत्रपती आम्हाला सांगतात. ध्येय जर निश्चित झालं तर त्याच्या पाठीमागं आपल्याला सगळ्यात मोठं काय असेल तर इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही आपली प्रबळ असली पाहिजे. शिवछत्रपतींनी ज्या वेळेला तानाजी मालुसरे, बाजी पासलकर हे सगळे सवंगडी एकत्रित केले आणि एकत्रित केल्यानंतर रायरेश्वराच्या ठिकाणी गेले आणि रायरेश्वरावर गेल्यानंतर त्यांनी सर्वांना एकत्रित केली आणि प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी सांगितलं की आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची आहे. अशी प्रबळ इच्छाशक्ती प्रत्येकाच्या मनात जर निर्माण झाली तर आपल्याला आपलं ध्येय निश्चित गाठता येतं. म्हणून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपली ध्येय निश्चिती, इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे. आणि मग आपण पुढे जात असताना, आपण व्यवसाय करत असताना आपण कुठला व्यवसाय निवडलाय ह्याचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि मग बाजारामध्ये त्याची किंमत काय आहे, आपण ते कुठे गेलं पाहिजे, विक्री काय आहे, त्याचा आपल्याला काय फायदा मिळणार आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना आपण आपला व्यवसायाची गुप्तता पाळणं महत्त्वाचं आहे. कारण प्रतिस्पर्धी हा आपल्यापेक्षा वरचढ असू शकतो. मग त्याला शोध येत असताना आपल्याला आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये गुप्तता पाळणं महत्त्वाचं आहे. शिवछत्रपतींच्या उदाहरणातून आपल्याला घेता येतं. शिवछत्रपती सुरतेवर गेले, पण शिवछत्रपती सुरतेवर जात असताना महाराजांनी कधी सांगितलं नाही आपण सुरतेवर गेलो. ते गुप्तता पाळली, त्याचा परिणाम धनलक्ष्मी महाराष्ट्राला ह्या प्रसन्न झाली. तसं शिवछत्रपती कोणतंही कार्य करत असताना, कोणतीही मोहीम आखत असताना गुप्तता, कमालीची गुप्तता पाळत होते आणि ती कमालीची गुप्ततेमुळे शिवछत्रपती यशस्वी होत होते. तसं आपलं ध्येय काय आहे आणि आपण कुठल्या दिशेनं जाणार आहोत याची गुप्तता पाळणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ती गुप्तता पाळून मग आपण आपल्याला पुढच्या दिशेनं वाटचाल करता येते. आणि मग गुप्तता पाळली, चला आता काय करायचं, तर आपल्या मनामध्ये एक भीती नावाची गोष्ट असते आणि ती भीती अशी असते की आपल्याला पाठीमागं खेचत असते. मग आपल्याला काय, तर त्याच्यासाठी निर्भयता असणं गरजेचं आहे. शिवछत्रपती प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी निर्भय असायचे. अफजलखानाच्या वधाच्या वेळेला, शाहिस्त करताना किंवा आग्र्यात औरंगजेबच्या समोर उभे असताना सुद्धा शिवछत्र कधी भिले नाहीत. ते निर्भय होते. त्यांच्या मनाला भीती नावाची गोष्ट कधी स्पर्श करत नव्हती. तसं आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होईल का फायदा होईल ह्याच्यामध्ये आपण अतिशय भीतो आणि मग आपला व्यवसाय आपण कोलमडतो. तसं आपल्याला निर्भय असणं पाहिजे आणि निर्भयतेच्या आड येणारे लांडगे आपल्याला मारता यायला पाहिजेत. मग हे कसं, तर शिवछत्रपतींचंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शिवछत्रपती ज्यावेळेला पुण्यात आले त्यावेळेला पुण्याचा परिसर ओस पडलेला होता. जिजाऊ होते, शहाजीराजांनी पाठवलेले मंत्रिमंडळ होते आणि शिवछत्रपती होते. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपली जी प्रजा आहे ती प्रजा कुठं तर डोंगर दरीच्या आडाला लपून राहिलेली आहे. त्यांच्यामध्ये भय आहे, भीती आहे. मोगल असतील, आदिलशाह असतील, कुतुबशाह असतील, ह्या सर्वांचं भय आहे. त्यामुळे ते निर्भय नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये शिवछत्रपतींनी सुरुवात केली की त्या आपल्या सगळ्या सवंगड्यांना, आपल्या प्रजेला, आपल्या रयतेला त्यांनी आधार दिला आणि आधार देऊन त्यांनी बोलवलं, या पुण्यात वस्ती करा. पुण्यात वस्ती करत असताना मग जगायचं कसं, तर शिवछत्रपतींनी त्या ठिकाणी सुरुवात केली की झाडे कापा आणि झाडे कापून, झाडे याचा अर्थ पूर्ण झाडं नाहीत, झाडे कापा याचा अर्थ शेतीसाठी जेवढी लागतील तेवढीच स्वच्छता करा. मग शेतीसाठी स्वच्छता केल्यानंतर लांडग्यांचा त्रास प्रचंड व्हायला लागला आणि ते लांडगे काय करायला लागले की त्या असणाऱ्या रयतेवर आक्रमण करायचे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या पिकाची नासधूस करायचे. मग आता हे रोखायचं कोणी, तर शिवछत्रपतींच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि शिवछत्रपतींनी काय केलं की
त्या लांडग्यांना तुम्हीच मारू शकता हे रैताला पटवून दिलं. आणि पटवून देत असताना शिवछत्रपतींनी केलेला गोष्ट म्हणजे त्या लांडगा ज्या निर्भयतेच्या आड येतो, आपल्या व्यवसायाच्या आड येतो, त्याला संपवा. त्या संपवण्यासाठी त्यांनी बक्षीस लावलं, लांडगा मारा आणि लांडगा मारल्यानंतर त्याचं शेपूट आहे ते शेपूट आणा आणि सरकारी जमा करा. सरकारी जमा केल्यानंतर त्याला बक्षीस दिलं जाईल. आता ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक योजना आहे. ह्यात भ्रष्टाचार कुठं दिसत नाही, कारण बक्षीस देत असताना त्या लांडग्याचं शेपूट तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल. म्हणजे शिवछत्रपतींच्या मनामध्ये किती लहानपणामध्ये कल्पक भूमिका होती बघा, की पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्या रयतेला, आपल्या समाजाला धाडसानं उभा करायचा आहे. शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये अनेक घेण्यासारखी गुण म्हणजे धाडस. शिवछत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. तोरणागड घेतला आणि तोरणगड घेतल्यानंतर समोरच मुरुंबा देवीचा एक छोटासा असणारा डोंगर होता. अगदी छान सुंदर असणारा तो डोंगर. आणि वयाच्या 17व्या वर्षी शिवछत्रपतींनी 22,000 कोटी रुपयाचा प्रकल्प उभा केला. म्हणजे शिवछत्रपतींनी राजगडची निर्मिती करायला सुरुवात केली. म्हणजे हे धाडस. आपण व्यवसाय करत असताना आपण भितो की बाबांनो आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपलं तो व्यवसाय चालेल का, एवढी गुंतवणूक आपण करू का. पण शिवछत्रपतींनी वयाच्या 17व्या वर्षी एवढी गुंतवणूक केली आणि आपल्याला आज बघायला मिळतो की प्रचंड आणि मोठा असणारा राजगड, अद्वितीय. ज्या इंजिनियर क्षेत्रामध्ये आपले काही युवक आहेत त्यांनी आपलं बांधकाम करत असताना शिवछत्रपतींचं बांधकाम हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. शिवछत्रपतींचा एक राजगड जरी पाहिला तर 3-3 माच्या आहेत, वर बाले किल्ले आहेत, त्याची बांधणी कशी आहे ते सगळं आपल्याला शिवछत्रपतींच्या त्या धाडसामध्ये पाहायला मिळतं. शिवछत्रपती ज्या समुद्र किनाऱ्याला फिरत असताना शिवछत्रपतींनी प्रत्येक ठिकाणी किल्ले बांधलेले आहेत. पण प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एका ठिकाणी बांधलेला किल्ला हा वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग सारखा किल्ला बघा, तो जर किल्ला पाहिला तरी सुद्धा आपल्याला कळेल. किंवा पद्मदुर्ग सारखा किल्ला बघा. हे किल्ले बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की शिवछत्रपतींची बांधणी अतिशय उत्कृष्ट होती. आपल्याला त्यात धाडस करता येतं. आपण बघितलं तर प्रतापगड नावाचा किल्ला शिवछत्रपतींनी बांधला. हो, त्याचा परिणाम त्यांनी महाराजांनी नावच त्याचं प्रतापगड ठेवलं होतं. का ठेवलं होतं? कारण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यातून आपल्याला दिसते की प्रतापगड आपण पाहत असताना त्या प्रतापगडच्या खालच्या बाजूला पार नावाचं गाव आहे, पार्वतीपूर. आणि त्या ठिकाणी शिवछत्रपतींनी बांधलेलं एक पूल आहे. ते पूल आजही जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं, कोयना नदीवर असणारं. म्हणजे काय बांधकाम होतं शिवछत्रपतींचं. हे शिवछत्रपतींनी केलेलं धाडस आपल्याला बघायला मिळतं. मग धाडस करत असताना आपला व्यवसाय आपण सुरू केला, सगळं झालं. पण हे करत असताना आपल्याला कायदे कानून पाळावे लागतील. आधी काही नियम आपण स्वतः पाळावे लागतील आणि मग ते दुसऱ्याला सांगावे लागतील. कशाला ज्ञान सांगता जगाला, आधी शिस्त लावा स्वतःला. आधी आपण स्वतःला शिस्त लावणं हे गरजेचं आहे. शिवछत्रपती मोहिमेवर जात असताना शेतातल्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नका असं शिवछत्रपतींचा नियम होता. हो, तो प्रत्येक सैनिक पाळत होता. दुसरं, शिवछत्रपती मोहिमेवर जात असताना शिवछत्रपतींच्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कधीही स्त्रीला मोहिमेत वाव नाही. शिवछत्रपतींच्या अनेक मोहिमा आपण पाहिल्या, त्यात स्त्री नाही. मग कधी असंही झालं नाही की चला रायगडवरनं शिवछत्रपती मोहिमेसाठी निघालेत आणि चला महाबळेश्वरवर जायचं आहेत आणि आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब तुम्हाला घेतो आणि महाबळेश्वरचं दर्शन करतो आणि नंतर मी पुढे मोहिमेला जातो. नाही, शिवछत्रपतींना असं कधीही केलेलं नाही. म्हणजे जे नियम केले ते शिवछत्रपतींनी स्वतः पाळले. आपण व्यावसायिक दृष्ट्या आपण जर चालायचं असेल, आपला व्यवसाय चांगला चालायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण केलेला नियम आपल्याला स्वतःला पाळता यायला पाहिजे. आणि त्या नियमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वेळ. वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे.
ती वेळेत नाही झाली तर आपलं खूप मोठं नुकसान होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो जाता जाता. मिर्झा राजे जयसिंग आलता आणि शिवछत्रपतींनी तह केला, आणि शिवछत्रपतींनी तह केल्यानंतर मिर्झा राजे जयसिंगांच्या कडून शिवछत्रपतींनी आपली एक मोहीम आखली. आणि ती मोहीम आखत असताना शिवछत्रपतींच्या डोक्यात असं होतं की आपण पन्हाळगड घेऊया. आणि शिवछत्रपती निघाले पन्हाळगडावर. पन्हाळगडावर जात असताना रात्रीच्या वेळेला महाराज तिथं पोहोचलायत, आणि पोहोचल्यानंतर ते नेताजी पालकरांना सांगतायत की योग्य वेळेत अगदी त्या ठिकाणी पोहोचा. आणि दुर्दैव असं की त्या गडकऱ्याला, त्या गडावरच्या असणाऱ्या किल्लेदाराला समजलं की सैनिक आलेत आणि त्यांना आक्रमण केलं. आणि नेताजी पालकर काय वेळेत येऊन पोहोचले नाहीत. न भूतो न भविष्य शिवछत्रपतींचा तिथं पराभव झालेला आहे. नेताजी पालकर अगदी वेळेत आले असते तर शिवछत्रपती जिंकले असते. म्हणून वेळेचं भान, अगदी अफजल खान वध जरी आपण बघितला तर क्षणात इकडे इकडे झाले असते. तर म्हणून वेळेचं बंधन ठेवणं, किंवा जीवा महालासारखा शिवछत्रपतींचा मावळा तो वार करतो, कृष्णाजी सय्यद बंडा ज्यावेळेला वार करतो त्यावेळेला जीवा महाला क्षणात त्याचा हात कट करतो. हे वेळेचं बंधन आहे. तसं आपल्याला आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं वेळ अगदी काटेकोर पाळणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर नवीन दिशा कशी मिळेल आपल्या व्यवसायाला. बाजारामध्ये काय चाललेलं आहे, मग त्या ठिकाणी नवीन काय आहे, मग आपल्याला त्या दृष्टीनं पुढे कसं जाता येईल, ह्या दृष्टीनं जर विचार केला तर नवीन दिशा शोधणं. व्यावसायिक हा प्रत्येक वेळेला घारीसारखा आकाशात भरारी मारत असतो. त्याला नवीन काहीतरी शोधायचं असतं, त्याला नवीन काहीतरी निर्माण करायचं असतं. तो त्यातच कधी थांबत नाही. शिवछत्रपती तसेच होते. शिवछत्रपतींनी ज्या वेळेला जावळी घेतली त्यावेळेला शिवछत्रपतींची सीमा समुद्र किनाऱ्याला जाऊन भिडली. आणि समुद्र किनाऱ्याला जाऊन भिडल्यानंतर शिवछत्रपतींच्या समोर होता तो अथांग असणारा समुद्र, जो पार करून परकीय लोक त्यांना दिसत होती, त्यांचं आरमार त्या ठिकाणी दिसत होते. शिवछत्रपतींनी विचार केला, हे कोण आहेत आणि काय येत आहेत आपल्याकडं, कशासाठी येत आहेत. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं शिवछत्रपतींच्या की हे व्यावसायिक म्हणून आपल्याकडे येत आहेत. आणि हे व्यावसायिक म्हणून येत असताना आपला व्यवसाय कमी होतोय. त्यामुळे शिवछत्रपतींनी पोर्तुगीजांशी बोलणी केली आणि पोर्तुगीजांना बोलवलं आणि एक 85 गलबत त्यांनी त्या ठिकाणी बांधण्याचं काम सुरुवात केलं. पोर्तुगीज महालाबाड ते गेले निघून, पण शिवछत्रपतींनी आपल्याच लोकांना, त्या कोकणवासियांना एकत्रित केलं आणि सांगितलं की तुम्हाला गलबत बांधता येतात का. हो, अतिशय सुंदर गलबत आम्हाला बांधता येतात, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगली गलबत बांधू शकतो. आणि शिवछत्रपतींनी ते काम त्यांना दिलं, म्हणजे त्यांचा व्यवसाय त्यांना दिला. रोजगार निर्मिती शिवछत्रपतींनी त्या ठिकाणी केली. स्वराज्य निर्माण करत असताना शिवछत्रपतींचं ध्येय असं होतं की व्यवसाय निर्माण केला पाहिजे, रोजगार निर्माण केला पाहिजे, आणि प्रत्येक रयतेतला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वतःच्या स्वावलंबनावर जगला पाहिजे. ह्यासाठी शिवछत्रपतींनी त्या लोकांना एकत्रित केली आणि त्यांनी सुंदर अशी 85 गलबत बांधली. ती गलबत ज्यावेळेला भगवे झेंडे घेऊन त्या समुद्रावर फिरत होती, त्याच वेळेला त्या ठिकाणी बाहेरून येणारे पोर्तुगीज असू देत, इंग्रज असू देत, त्यांचा माल, त्या मालावर जकात बसवली महाराजांनी, प्रचंड जकात बसवली. आणि त्या जकातीवर त्या आरमाराचा खर्च महाराजांनी त्या ठिकाणी भागवला. म्हणजे आपल्याला एखादा व्यवसाय तयार करायचा असेल तर ते भांडवल आपल्याला कसं निर्माण करता येतं हे आम्हाला शिवछत्रपतींच्या इतिहासातून आपल्याला जाणवतं. ते जकात बसवली. आणि मग शिवछत्रपतींचे गडकोट सुद्धा बघा, ते अशा ठिकाणी आहेत की प्रत्येक घाटवाट आहेत, त्या घाटवाटांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, जकात बसवण्यासाठी शिवछत्रपतींनी आपले गडकोट बांधलेले आहेत, काही जिंकलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी वापर केला. आणि ज्या वेळेला त्यांनी समुद्र किनाऱ्यावर गेले, त्यांचे 3 ध्येय होते. एक, पहिला, समुद्रावर आपलं आरमार असलं पाहिजे, आपला व्यवसाय, आपलं स्वराज्य समुद्राच्या पलीकडे गेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात दुसरं होतं की एक रोजगार निर्मिती, आणि तिसरं होतं ते म्हणजे व्यापार. ह्या तिन्ही गोष्टी शिवछत्रपतींनी कोकण किनाऱ्यावर उभ्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आपला कर्मचारी. तो कर्मचारी जर सुखी असेल तरच आपल्याला आपलं कार्य करता येतं. शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये बघितला तर प्रत्येक मावळा हा सुखी होता.
प्रत्येक मावळ्याला स्वतःचं ध्येय होतं. प्रत्येक मावळा हा स्वामिनिष्ठ होता, ध्येयनिष्ठ होता आणि प्रत्येक मावळा हा शौर्यवान, पराक्रम, धाडसी होता आणि तो शिवछत्रपतींच्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार होत होता. असे शिवछत्रपतींचा प्रत्येक मावळा होता. आपल्याला आपल्या कार्यामध्ये सुद्धा अशी माणसं निर्माण करता येतात का बघायला पाहिजे. मग शिवछत्रपतींनी त्यांच्यासाठी काय काय राबवलं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात बघा की आपण एखाद्या व्यक्तीला कामावर घेतलं तर त्याला कामावर घेतल्यानंतर आपण किती पगार देतो ह्याचा स्वतः पण जरा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शिवछत्रपतींना एखादा मावळ्यानं भरती करून घेतलं, शिवछत्रपतींच्या कार्यामध्ये भरती झाले तर त्याला अर्धा पगार मिळत होता ट्रेनिंगच्यासाठी. तो अर्धा पगार त्यांना मिळत होता. त्याच्यानंतर त्याला गडावर राहण्याची व्यवस्था होती, म्हणजे त्याचं राहण्याचं पण सगळं काम आपल्या गडांच्यावर होत होतं. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती धारातीर्थ पडला, एखादा मावळा, एखादा सैनिक धारातीर्थ पडला तर धारातीर्थ पडल्यानंतर सुद्धा त्याच्या घराची देखभाल स्वराज्य करत होतं, शिवछत्रपती करत होते. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला इतिहासाच्या पानापानावर पाहायला मिळतील. उदाहरणार्थ आपल्याला बघायचं झालं तर रामजी पांगिरा हा धारातीर्थ पडला तरी सुद्धा जिजाऊंनी त्यांच्या घरची व्यवस्था लावलेली होती. तानाजी मालुसरे यांचं उदाहरण घ्या. अशी किती तर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की त्यांना त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थापन केलं. मग अशा काही सैनिकांना अर्धा पगार, ते धारातीर्थ पडलं असताना सुद्धा अर्धा पगार त्यांच्या घरी पोच केला जात होता. शिवछत्रपतींची एक अफलातून अशी भूमिका की शिवछत्रपतींचे सैन्य ज्यावेळेला लढायला जात होते त्यावेळेला लढायला जात असताना एक गोष्ट त्यांची आपल्या लक्षात येत होती की त्या लढाईमधनं कोण आजारी पडलाय, कुणाला जखम झाल्या म्हणून तो कधी पाठीमागा आलेला नाही. हो, तर शिवछत्रपतींनी असे जखम झालेल्या किंवा ज्या आजारी पडलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली होती. त्यांना योग्य किती जखम झालेली आहे, किती लागलेला आहे ह्याच्या आधारावर त्यांना योग्य ते त्या ठिकाणी रक्कम दिली जात होती किंवा त्यांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जात होतं. हा सुद्धा गुण शिवछत्रपतींचा आपण घेतला तर आपलं कार्य वाढायला अतिशय अगदी मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की असणाऱ्या मावळ्यांशी असणारं ऋणानुबंध. आपण कुठलं कार्य करत असताना आपल्या हाताखाली काम करतो एखादा व्यक्ती म्हणून आपण त्याला तुच्छतेनं कधी पाहता कामा नये, तर त्याला अगदी आपल्या ऋणानुबंधात ठेवता आलं पाहिजे. शिवछत्रपतींचे सगळे मावळे हे शिवछत्रपतींना अतिशय आदरानं दैवत मानत होते. त्यांच्यासाठी तुळशीपत्र ठेवायला तयार होत होते. अशा अवस्थेमध्ये आपण जर उदाहरण बघितली तर तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून त्या कोंडाण्यावर उदयभानशी लढतोय. कारण त्यांना माहित होतं जर मी जरी धारातीर्थ पडलो तरी सुद्धा माझं घर चालवण्यासाठी माझे राजे समर्थ आहेत. आणि तानाजी मालुसरे कोंडाण्यावर धारातीर्थ पडले तर शिवछत्रपतींनी स्वतः तानाजी मालुसऱ्यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला आहे. हे ऋणानुबंध आहेत. शिवछत्रपती स्वतः गेलेत उमरटे या ठिकाणी आणि रायबाचं लग्न त्यांनी लावून दिलेलं आहे. हा ऋणानुबंध आहे. शिलमकर आमच्या राजगडच्या पायथ्याला काही आक्रमणं झाली आणि त्यांच्या मुलीचं लग्न थांबलं. आमच्या जिजाऊंनी शिवछत्रपतींनी त्यांना लागणारा सिदा सगळा दिला आणि त्या असणाऱ्या मुलीचं लग्न त्यांनी त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अतिशय उदाहरण म्हणजे कर्नाटकमध्ये ज्यावेळेला शिवछत्रपती दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळेला कारीचे आमचे जयदेव देशमुख ते खूप मोठे आणि जबरदस्त असे सरदार होते. अफजल खान वधाच्या वेळेला ज्यांनी अतिशय पराक्रम केला त्यांच्यामध्ये जयदेव देशमुखांचं नाव अग्रेसर आहे. तर त्या जयदेव देशमुखांचा असणारा तो नागोजी जयदेव त्याला कंठात बाण लागला आणि तो धारातीर्थ पडला. शिवछत्रपती ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयावरनं परत आले त्यावेळेला शिवछत्रपती त्या नागोजी जयदेवांच्या घरी जाऊन त्यांच्या आईंचं सांत्वन करून आले. हा ऋणानुबंध आहे. रामजी पांगिरे कनेरगडावर ज्यावेळेला धारातीर्थ पडला त्यावेळेला शिवछत्रपती रामजी पांगिरांच्या घरी गेले आणि त्यांच्या आईचं आणि वडिलांचं सांत्वन केलं. ह्या ऋणानुबंधांमुळं माणसं शिवाकाशीदांसारखा असू दे, जीवा महालांच्या सारखा असू दे, बाजीप्रभू देशपांड्यांच्या सारखा असू दे,
ते बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थ पडल्यानंतर त्या बांदल देशमुखांच्या घरी शिवछत्रपती आमचे शंभूसिंग जाधव असेल, ह्या सर्वांच्या घरी शिवछत्रपती जाऊन भेटून आले. हा ऋणानुबंध आपल्याला आपल्या कार्यात करता आला तर खऱ्या अर्थानं आपला जवळीकता वाढेल आणि आपलं कार्य आपण मोठ्या पद्धतीनं करू शकेल. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपला व्यवसाय करत असताना, आपलं कोणतंही कार्य करत असताना आपण कधी निष्काळजी राहायचं नाही. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण निष्काळजी होतो, दुर्लक्ष होतं. त्याचा परिणाम असा होतो की आपला व्यवसाय कोलमडून पडतो. शिवछत्रपती ज्यावेळेला स्वराज्य निर्मिती करत होते त्यावेळेला बारीक बारीक गोष्टींच्याकडे सुद्धा शिवछत्रपतींचं लक्ष होतं. या कोकणामध्ये चिपळूणच्या ठिकाणी छावणी होती आणि त्या छावणीमध्ये शिवछत्रपतींचे सैन्य होते. तर शिवछत्रपतींचं एक पत्र उपलब्ध आहे. किती बारीक विचार करतात बघा महाराज. राजे आहेत पण अगदी बारीक विचार करतायत की शकोट्या पेटवल्या असतील, एखादी चिलीम पेटवली असेल, एखादी वात पेटवली असेल, एखादा उंदीर येईल आणि ते उंदीर ती वात घेऊन जाईल आणि आपल्या घोड्यांचा असणारा सर्व खानापिना तो जळून संपेल. अशा वेळेला आपल्याला दुसऱ्याच्या दारात जावं लागेल. त्यासाठी प्रत्येकानं ती वात विझवा. इतका बारीक विचार शिवछत्रपती करतात. मग आपण आपलं कार्य करत असताना, आपला व्यवसाय करत असताना आपल्याला बारीक बारीक गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल, तरच आपण आपला पुढचं कार्य मोठ्या पद्धतीनं करू शकेन. त्याच्याही पेक्षा शिवछत्रपतींचं अनेक गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. तो म्हणजे गतिमान संदेश. 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी गतिमान संदेश वापरला होता. आज आपण 20व्या 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय. आपल्याकडे मोबाईल आहेत, आपल्याकडं दूरभ्रमंती यंत्र आहेत, आपल्याकडं कम्प्युटर आहेत, असे अनेक साधनं उपलब्ध आहेत. त्या साधनांचा आपल्याला कसा चांगला पद्धतीनं वापर करता येईल हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिवछत्रपतींनी संदेशवहनाचा अतिशय योग्य मार्ग वापरलेला होता. ज्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये लढत होते, घोडखिंडीमध्ये, त्यावेळेला शिवछत्रपती विशाळगडावर पोचले. ती पोचण्याची खून म्हणजे तोफा उडवणं. हा तोफाचा म्हणजे ध्वनीचा आवाज त्या ठिकाणी शिवछत्रपतींनी त्याचा वापर केलेला आहे. व्यवसाय करत असताना आपल्याला योग्य वेळेला योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी पाठवता यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासाठी व्यक्ती हेरता यायला पाहिजे. शिवछत्रपतींची दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की अचूक निवड, कोणत्या ठिकाणी कुठल्या व्यक्तीला पाहिजे, तो काय करू शकतो ह्याची दूरदृष्टी शिवछत्रपतींना अतिशय होती. त्याचा वापर जर आपण केला तर कुठल्या ठिकाणी कुठला व्यक्ती चालतो आणि तो आपल्याकडे आहे का, नसेल तर त्याला आपल्या ठिकाणी कसा आणायला पाहिजे आणि मग आपला व्यवसाय आपण कशा पद्धतीने चालवू शकू, अगदी योग्य असं असणारं ते उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. काही शिवछत्रपतींनी लहानपणी लांडगे मारा हा उपक्रम राबवला होता. त्यावेळेला एक लोहाराचं पोरग त्याच्या बावकाडाला लांडगा चावलेला होता. कोणीतरी विचारलं काय झालं. त्यावेळेला त्यानं सांगितलं की मला लांडग्यानं हल्ला केलता आणि एका धोपाटीत मी त्याला मारला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे ते शेपूट आणलंस का, शिवाजी राजा त्याचं बक्षीस देतोय. तो परत गेला, त्यानं ती शेपूट कापलं आणि वाड्यावर आला. त्याला वाटलं शिवाजी राजा म्हणजे खूप मोठा व्यक्ती असेल, पण शिवछत्रपती 14 वर्षाचे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी ते लांडग्याचे शेपूट दाखवलं आणि विचारलं अरे काय झालं. तर ते लांडग्यानं लचका तोडला. आपल्या वैद्याला बोलवलं राजांनी आणि त्याची जखम बांधली आणि एक तलवार त्यांनी त्या लोहाराला दिली. त्याचं नाव भीमा लोहार. त्या भीमाला ती तलवार दिल्यानंतर त्यानं ती पातं ओळखलं आणि सांगितलं पोलादाच आहेत. राजे म्हणतात ओळखता येतो तुला. हो मला ओळखता येतो, मी लोहारच आहे. राजांनी तिची अचूक पारख केली आणि त्याला लोहार शाळा काढून दिली. ही अचूक पारख आपल्याला करता यायला पाहिजे. जीवा महाला राजांना माहित होतं अफजल खानाच्या बरोबर सय्यद बाडा येणार आहे आणि सय्यद बाडा येणार आहे म्हटल्यानंतर त्याच्या दृष्टीनं तो योग्य असणारा व्यक्ती कोण असेल तर जीवा महाला. राजे ज्यावेळेला पुण्यात उभे होते, वरात चाललेली होती,
होती आणि त्या वरात पुढं हा जीवामाला दानपट्टा चालवत होता. 5 फुटावरचा लिंबू छटकीनं त्यानं मारला. राजांची दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की राजांनी सांगितलं, ये आमच्या बरोबर. आणि त्यानं अगदी योग्य वेळेला सय्यदबडाचं असणारा हात आणि मस्तक उडवलं. ही योग्य असणारी अचूक तानाजी मालुसरे सिंहगड घेण्यासाठी कुणाला पाठवलं पाहिजे हे राजांना माहित होतं. अगदी योग्य वेळेला तानाजी मालुसरे आले आणि तानाजी मालुसरेंना विडा दिला. सोमाजी नाईक हे उदाहरण तर अतिशय जबरदस्त आहे. राजे ज्यावेळेला सुरत लुटण्यासाठी गेले आणि सुरत लुटण्यासाठी गेल्यानंतर इनायत खानाचा एक वकील आला. त्याचा दगाफटका करण्याचा हेतू होता आणि त्या दगाफटका करण्यासाठी तो ज्यावेळेला येतो त्यावेळेला राजे तिथं बसलेले असतात. बसल्यानंतर तो सांगतो, राजे तुमच्याशी मला काहीतरी एकांतात बोलायचं आहे. तो तसाच पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर त्याच्याकडे असतं कट्यार. राजे डोळ्यानं खुणवतात शेजारी असणाऱ्या आपल्या अंगरक्षकाला. तो सावध होतो आणि काही क्षणात तो पुढे जातो. पुढे गेल्या गेल्या तो राजांच्या अंगावर पडतो. सगळ्या राजांच्या शरीरावर रक्त होतं. लोकांना वाटतं की राजांच्या छाताडात कट्यार घुसली की काय. पण शेजारी उभा असणारा राजांचा अंगरक्षक तो सोमाजी नाईक, त्या सोमाजी नाईकानं एका क्षणात त्या असणाऱ्या वकिलाचा हात कलम केला होता. फक्त तो अतिशय वेगानं आल्यामुळे राजांच्या अंगावर कोलमडलेला होता आणि त्याच्या हाताचं रक्त त्या राजांच्या अंगावर पडलेलं होतं. त्या राजांनी त्याला सरनाईक हे किताब दिलं. राजे काय करत होते, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या मावळ्यानं योग्य वेळेला योग्य काम केलं तर त्याला बक्षीस देणं, त्याचा गौरव करणं हे महत्वाचं आहे. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपण एखाद्याची स्तुती करणं, त्याला बक्षीस देणं, त्यांना त्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे. ज्याला चांगला व्यावसायिक व्हायचा आहे त्यांनी शिवछत्रपतींचा हा गुण घेणं अतिशय गरजेचं आहे. कोंडाजी फर्जत गेला त्या पन्हाळगडावर. अगदी मोजक्या मावळ्यानिशी पन्हाळगड घेतला. पण राजांनी जाताना माहित होतं राजांना की माझा हा कोंडाजी हा निष्ठावंत आहे. एक वेळ धारातीर्थ पडेल पण गड सोडणार नाही. त्याच्या आधीच जात असताना कोंडाजीला हातात सोन्याचं कडं दिलं. हे एखाद्या मावळ्याला सैनिकाला प्रोत्साहन देणारी घटना आहे. तसं आपल्याला आपल्या कार्यामध्ये आपलं कार्य पुढे नेण्यासाठी असं काय करता येते का, हे प्रोत्साहन देता येते का, बक्षीस देता येते का, हे करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला व्यवसाय आपला उद्योग हा सुरक्षित आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिवछत्रपतींनी राजगडवरची असणारी राजधानी रायगडवर या ठिकाणी नेली. कारण अनेक किल्ल्यांच्या मध्ये असणारा तो किल्ला होता आणि सर्वच दृष्टीनं लक्ष ठेवण्यासारखा तो किल्ला होता. म्हणून राजांनी त्या ठिकाणी नेली. तसा आपला व्यवसाय सर्व दृष्टीने सुरक्षित आहे का आणि आपल्याला सर्व ठिकाणी लक्ष ठेवता येत आहे का ह्याचा सुद्धा व्यावसायिकांनी अगदी प्रामाणिकपणे वापर केला पाहिजे किंवा व्यवसायाचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा कमी मनुष्यबळामध्ये आपल्याला जास्त कार्य कसं करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आपल्याकडे कमी मनुष्यबळ आहे पण आपल्याला दिलेली अतिशय प्रचंड असणारी तफावत कशी तोडता येईल हे महत्त्वाचं आहे. शिवछत्रपतींचे सगळे मावळे सगळ्या लढाया बघा अतिशय कमी असणाऱ्या सैन्यानी हजारोंच्या असणाऱ्या सैनिकांचा फडशा पाडलेला आहे. ह्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्या मावळ्यांच्या मध्ये स्वराज्याबद्दल निर्माण केलेली निष्ठा. तसं आपल्याला आपल्या कार्याबद्दल निष्ठा निर्माण करता येते का आणि ती निष्ठा निर्माण झाली तर खऱ्या अर्थानं आपला व्यवसाय या भारत मातेच्या बाहेर सुद्धा आपलं कार्य आपण नेऊ शकतो. आणि आपण एक जाता जाता बोलतो बघा आमची कुठेही शाखा नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या शाखा पाहिजेत, बऱ्याच ठिकाणी शाखा पाहिजेत. वडाचं झाड असतं ते वडाचं झाड प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं फांदी जाईल त्या त्या ठिकाणी मुळं रोवत असतं. म्हणून ते वडाचं झाड एवढ्या मोठ्या आधारावर उभं असतं. तसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपली मुळं रोवता येतात का, आपला व्यवसाय तिथं चालता येतो का हे केलं पाहिजे. मग शिवछत्रपतींच्या इतिहासातनं आम्हाला हे शिकण्यासारखं आहे. आपण युवा उद्योजक व्हायचं आहे, आपल्याला भावी काळामध्ये आपल्या देशाचं नाव ह्या 7 समुद्र पलीकडे न्यायचा आहे. आपला भारत देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. आपल्याला आपली युवा पिढी उभा करायची आहे, त्यांच्यामध्ये ध्येयनिष्ठा उभा करायची आहे, त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करायचा आहे. अनेकांना आपल्याला आपल्या पदरी कामाला ठेवून त्यांचे घरदार आपल्याला चालवायचे आहेत. असं जर आपल्याला करायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण शिवछत्रपतींचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. ह्या
ह्या आमच्या असणाऱ्या बिझनेस माइंड ह्या चॅनेलचं आभार मानतो. बोलताना कोणाच्या हृदयाचा ठाव घेणारा एखादा शब्द गेला असेल तर मी काही इतिहासकार नाही, जाहीर माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.